समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी आपल्या तालुक्यातील सगळा बांधव स्वतःच्या मराठ्याच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकजूट झालाय। आपण राज्यभर मराठा आरक्षणाच्या बाबतीतच्या बैठकाचं आयोजन केलंय। 288 मतदारसंघात या मराठा समाजाच्या घोंगड्या बैठका होणार आहेत। प्रत्येक हे कसं काय संपणार आहे? या बैठकीला गावागावातून गोरगरीब मराठा बांधव एकत्र आलाय। तालुक्यातील घराघरातला मराठा या घोंगडी बैठकीसाठी ना पावसाचा ना उन्हाचा विचार न करता स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकजूट झालाय। इथं बैठका पण सभाच व्हायला लागल्यात। घोंगडी बैठक इला जास्तीत जास्त 100 किंवा 10-15 लोक असतील। आता घोंगडी बैठकीला जर ग्राउंड लागत म्हणले हो अजे हुंबलच झाली ना ताई। आणि म्हणून ते मला शेद येतात बघा आणि रच्ची बी येतात। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षणाचा न्याय पाहिजे। यासाठी माझा मराठा समाज पेटून उठलाय। तुम्ही किती शिव्या घातल्या, माझा मात्र मराठा समाज स्वतःच्या जातीपासून आणि लेकरापासून मागे नाही हटू शकत। किती काहीही केलं तरी आता मागे नाही सरकायचं। आता ही आरपारची एकदाची लढाई आहे। एकदाच आता जे होईल ते होऊ द्यायचं, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, ते पण ओबीसीतूनच। कितीही आडवे येऊ द्या, आता थांबत नाही। आता तर नवीन नवीन फडणवीस साहेबांनी आमदार उभा केलेत। एका चढ एक, कुणी कापून टाकीन म्हणतंय, कुणी तुकडे करीन म्हणतंय। आता काय याचे तुकडे करतोय काय माहिती स्टाईल आहे। मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे त्यांना का वाटत नाही? आम्हाला काय विचारता? कोणचा पक्ष आणि कोणचा नेता आम्हाला तुम्ही काय विचारता? तुम्हाला गरीब मराठा मोठा व्हावा असं का वाटत नाही? शेतकरी गरिबांचे पोरं मोठे होऊ नये तुम्हाला असं का वाटतं? माझ्या गरीब मराठ्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्याचा लेकरू अधिकारी बनू नये असं तुम्हाला का वाटतं? या सरकारमधल्या आमदारांना आणि मंत्र्यांना गरिबांचे पोरं मोठे होऊ नये असं का वाटतं? का तुम्ही हट्ट धरलाय तुमचा नेता आणि पक्ष मोठा करण्याचा? तुम्ही या समाजासाठी कधी बोलणार आहेत की नाही? गरीब मराठ्यांमुळे मिळालेत। या गरीब मराठ्यां त्या पदावरती मानाच्या प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं।
त्याच मराठ्यांचे आज वैरी म्हणून तुम्ही काम करायला लागलात। कोणता पक्ष आणि कोणता नेता, कोणासाठी काम करताय तुम्ही? या समाजाने तुम्हाला मोठं केलंय, या समाजाने तुम्हाला त्या पदावरती बसवलंय। गोरगरीब झिजलाय तुमच्यासाठी, गोरगरिबांनी प्रचार केलाय तुमचा, गोरगरिबांनी रात्रंदिवस तुमच्या मागे पुढे पळालेत, गरिबांनी पैसा लावलाय, गरिबांनी तुमच्यासाठी ताकद लावली। गरिबाला वाटलं कधी काळी हा आपल्या कामाला येईल। आज तुम्हीच आमदार झाले, मंत्री झाले, आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात। देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं? प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघितलं तुम्ही सत्तेवर बसला पाहिजेत। आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत। तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला ते ऐश्वर्य बघायला मिळालंय। गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यातही ते ऐश्वर्य बघायला मिळालं नसतं। आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय तो पैसा सुद्धा या गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला मिळालाय। तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात त्यापासून तुमचं सगळं कुटुंब धोक्यात आलंय। या मराठ्यांमुळेच तुम्हाला ती शान होती। आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या संपत्त्या तर जाणार, पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार। मी काय चुकीचं केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, मी काय चुकीचं केलं? गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षड्यंत्र करायला लागलात, खोट्या केसेस करायला लागलात, आमदार आमच्या विरोधात उभा केलेत, तेही मराठ्यांचेच। काय चूक झाली? मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का? आम्ही तुम्हाला दोन्ही हाताने दिलंय, आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षड्यंत्र करायला लागलात। मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय, तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब, आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटोळं झालंय ते नसल्यामुळं। आज रस्ती जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत, मराठ्यांचे मायबाप भेटतायत आणि सांगतायत आरक्षण मिळालं, माझं पोरग MBBS ला लागलं, कोणी सांगतं पोलीस अधिकारी झालंय, कोणी सांगतंय नायब तहसीलदार झालंय। हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे। तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय? का मराठ्यांचे लेकरं अधिकारी झालेले तुम्हाला बघायचे नाहीयेत? काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललंय आतापर्यंत? स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय, दुसरं तुम्हाला मागितलं काय? तर तुम्ही षड्यंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात। कुठं पाप फेडणारे तुम्ही? तुम्ही काहीही केलं फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो, तुमची पाठ पुरविणार, तुम्हाला लोळविल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये। आम्ही काय चूक केली? आरक्षण मागितलं ही चूक? तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या, कालही सांगितलं आणि आजही सांगतो, या बीडच्या नगरीतून जाहीर सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लाभ, पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही। आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही। तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे 113 घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा। मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी। तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय,
तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय. मराठ्यांना सुद्धा सांगतो, तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा. तसे बीडवाल्याने ठुलेतच म्हणा, पार्ट्या तर नाहीत ना, इकडून अर्धे इकडून अर्धेत म्हणून म्हणलं. अहो ना, तर दिसलं म्हणून बोललो. आपलं कसं असतं, पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही भाऊ तिला. चांगल्या चांगल्याचे बीड पुढं बटणं बंद पडेल, चांगल्या चांगल्याचे. कुंकड हिंडतेन पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं. अरे तुम्हाला हे विनोद नका वाटून देऊ, हे सोपं नाही बरं का असं होणं. सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही, पण बीड सगळ्याच बाबतीत सारखाच आहे. कुंकड बस, पण संध्याकाळी जर ठरेल आणि त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच. आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चालित येत. ते म्हणतात बीडात असं झालं ना, हो दे मग तसं. पाडापाडीच सुरू झाली. बीडाने राईट पाडापाडी केली. हो, मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला की खरंच मानावं लागत. सहजासहजी ही गोष्ट होत नाही. पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाही येत, पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर. आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी. जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा, नंतर पक्षाला. तुमचं कौतुक यासाठी, जातीसाठी, गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिलात. तुम्हाला मनापासून मानाचा जय शिवराय. कारण कुठंतरी मन भरून येतं. हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं. नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता, आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्यात. हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो. आणि तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळगेला आहे की आधी जात नंतर पक्ष. म्हणून तुमचं कौतुक आहे. यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत. मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो, गोरगरीब मराठ्यांनी जागावा. कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा, कितीही केसेस झाल्या तरी अंगावर घ्यायच्या, पण जातीला पाठ दाखवून माग फिरायचं नाही. जे होईल ते 2-3 महिने होईल. सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या हातात आहे. मेन फिटरच ते. कसं सरकार बनिते त्यांचे त्यांनाच माहीत. याचे 2-4 आण, त्याचे 2-4 आण, याचे 4-5 आण, असं करणार, जोडाजाडी करणार, येडी वाकडी कशी तरी, इकून नट बांधेव तिकून खेळा ठोक बनणार. सगळे चोट्टेच जमा केलेत. बारीक खिसा कापणारा, मोठा खिसा कापणारा, डाके टाकणारा, सगळे चोट्टे तिथेच आहेत. आणि चोट्टे काय आरक्षण मिळून देण्यात आपल्याला 70,000वाला, 12,000वाला, 13,000वाला त्यांच्याकडे सगळे राडे त्यांच्याच जवळ आहेत. आयला ते मेलन पुस्तक वाचवाच होते. कोण काय गोमाया का काय होता देऊ. हा सोमया ती आप्पा दिसतच नाही आता. आणि ते कदारला ना पुस्तक वाचवाचो ते एक एक धरून आणतंय भ्रष्टाचारी करणार. हे फडवणीस लगेच त्याच्याकडे घेतो. त्याने पुस्तकं फेकून दिले ना, झोपत आहे. आता जाऊन द्या मला तिकडे. ते एक एक सापडून आणताय आणि एक एक त्याला धुवून काढीत आहे. याच्या पक्षात घेतलं की मोकळाच होतो माणूस. काल जर एखादा म्हणला तो चौकशी लागली ना, आज जर तो त्याच्याकडे गेला की नील झाला. काय चालितान काय नाही. आणि मला म्हणते जातीवादी, मला म्हणते हे राजकारणाचा बोलत नाही. पुन्हा एक शब्द देतो मी, राजकारणाचा शब्द सुद्धा काढत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय एकही शब्द काढत नाही. आमचं आरक्षण देऊन टाका, तुमचं राजकारण आणि तुमचा प्रचार तिकडेच राहू द्या. पडा नाही तर निवडून या, नाही तर तिकडे नदीने जा. काय देणं घेणं नाही आम्हाला.
पण तुम्ही नाही दिलं मग मी राजकीय बोलणार. काय चुकीचं बोलतोय का? आता तुम्ही नाही दिल्यावर माझ्या पुढे पर्याय काय? यांना वेदनाच आपल्या लेकराच्या कळत नाहीत. मराठ्यांना सुद्धा सांगतो, यापुढं कितीही त्रास झाला तरी हटायचं नाही. 2-3 महिने त्रास होईल, त्याच्यानंतर बघू. त्याच्यानंतर बघायला राहतच काही नाही. म्हणून ते निवडणुका पुढं ढकलायला लागलेत. कधी डिसेंबर तर कधी नोव्हेंबर. त्या नगरपंचायती जिल्हा परिषदा पुढं ढकलल्यात, तशीच 15-1 वर्ष तरी विधानसभा पुढं ढकला लागणार आहे. मराठा काय 10-15 वर्ष ठेप्याला येत नाही आता. मग तुम्ही जर प्रश्न नाही सोडला तर यांनाही भर निघत नाहीये. ही खड्डा लय मोठा आहे. एकटाच 50-55% मराठा आहे आणि ही भर काढणं म्हणजे किती जमा केले तरी भर निघत नाही. राखीव सगळे मराठे जिकडे मतदान करते तिकडे निघणार आहेत. राखीव 48 का 56 काहीतरी आहेत. 54 का काय जितके असते तितके 10-5 कमी जास्त होणार. काही अडचण आहे का? इथं गणित थोडंच आहे. परीक्षेला थोडेच बसलो आपण. आपण काय गणित शास्त्रज्ञ थोडंच आहेत. त्याच्या गणभोज बळवणी तेव गणित शास्त्रज्ञ आहे त्याच्या हाताखाली. फडणवीसांच्या हाताखाली गणित शास्त्रज्ञ तेव. असा हिशोब जोडी तो सगळे मराठी विरोधात घालून बसला आणि आता संभळीत येत 1, 2, 4 इकडे तिकडे. आपल्याला किती त्रास झाला तरी वेदना मात्र लेकराच्या डोळ्यासमोरच्या विसरू नका. याच्यासाठी घोंगडी बैठक. तुम्ही केलेल्या कामाचं चीज झालं पाहिजे. तुम्ही कष्ट केले, लेकरं शिकवलेत, पैसे कमी पडले व्याजाने काढले, जास्तीचे कमी पडले उस तोडायला गेलात, आणखीन कमी पडले जमिनी विकल्या. आपल्या लेकराला शिकवण्यासाठी कधीच मराठ्यांनी काटकसर केली नाही. पण आरक्षणापायी जर तुमचे लेकर अधिकारी बनणार नसले तर तुम्हाला ते आरक्षण त्या लेकराला मिळवून द्यावं लागणार आहे. ते मिळवून देण्यासाठी ज्या संकटाला सामोरं जावं लागेल त्या संकटाला सामोरं जा. मागं कोणी आता हटू नका, कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाहीये. या संधीचं सोनं केलं पाहिजे मराठ्यांनी. तुमच्या कष्टाची जाण तुम्ही स्वतः ठेवा. आपल्या लेकराला आयुष्याचं द्या. ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं करायला नको होतं तुम्ही त्याला मोठं केलं आणि आयुष्याचं दिलं. आज त्याच जाती आपल्या विरोधात उलटल्यात. आपले असूनही आपलेच आमदार खासदार आणि मंत्री आपल्या विरोधात उतरलेत. माझा तुम्हाला सवाल आहे, यांना तुम्ही मोठं का केलं? ज्या लोकांना मोठं केलं तेच आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात ताकदीने उतारलेत. म्हणून आता या पुढच्या काळात आपलेच लेकरं मोठं करण्यासाठी लढायचं मराठ्यांनी शिका. तुमचे लेकरं बर्बाद तुमच्या हाताने होऊ देऊ नका. तुमच्या लेकराला बर्बाद करण्याची जबाबदारी तुमच्या स्वतःच्याच खांद्यावर तुम्ही घेऊ नका. या राजकीय पक्षाच्या लोकांना मोठं करून तुमचे स्वतःचे लेकरं आत्महत्या करायला लागले त्या आरक्षणापायी. तुम्ही कष्ट केले आणि मुलानं स्वप्न बघितलं, माझ्या आई बापाच्या वाट्याला आता कष्ट नाही आलं पाहिजे. पण आरक्षण नसल्यामुळे तुमच्या लेकराचं स्वप्न साकार होत नाही. आणि ते स्वप्न साकार करायचं असलं तर मराठ्यांनी जागा राहणं गरजेचं आहे. घोंगडी बैठकच त्यासाठी. स्वतःचे लेकर आणि स्वतःची जात आता वाचवा. जात आणि लेकर मरू देऊ नका. दुसऱ्याचे लेकर मोठे करण्यात आनंद व्यक्त नका करू. गुलाल त्यांच्या डोक्यावर टाकायचा, डीजे त्यांच्यासाठी लावायचा, खांद्यावर घेऊन त्या नेत्याला नाचायचं. याच्यात तुम्हाला कोणता आनंद आहे? कोणची मर्दानगी गाजवताय मराठ्यांनो? स्वतःचे लेकर आत्महत्या करायला लागलेत. जाती आरक्षणाला ज्यांना ज्यांना मिळाले त्या सगळ्या जाती तुमच्या डोळ्या देखता पुढे गेल्यात. तुमच्या जातीचे लेकर रोज आई बापापाशी रडताय, आम्हाला आरक्षण नाहीये. भाजपातल्या मराठ्यांना जाहीर आवाहन करतोय, काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्याच पक्षातले गरीब मराठे पक्षाच्या बाजूने ओढायचं बंद करा. भाजपमधल्या
मराठ्यांना गोरगरिबांना सुद्धा त्यांचे लेकर प्रश्न विचारणार आहेत. बाबा, तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला का आरक्षण देत नाहीत? हा प्रश्न तुमचे लेकर तुम्हाला विचारणार आहेत. काय नाही, बैलगाड्या आल्यात, बसा ना खाली. इतक्या बैलगाड्या, इतक्या लांबून आले कधी? ही फडणवीस साहेब, ही वेदना आहे आमची. बघा, त्या बैलगाड्या घेऊन लोक 60 किलोमीटरहून आलेत. ही मराठ्यांची वेदना आहे. मराठ्यांना यासाठी आरक्षण पाहिजे. कष्टकरी वर्ग आहे माझा मराठ्यांचा. हे लोक येडे नाहीयेत, हे कुठं पागल झालेले लोक नाहीयेत. यांच्या भावना आहेत. माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, या गरीब मराठ्यांच्या भावना आहेत. कधी काळी फडणवीस साहेब, तुमची माणुसकी जिवंत करा. तुमच्यात माया उत्पन्न होऊ द्या. गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणापायी अडचणीत आलेत. कधीतरी गोरगरिबांच्या कष्टाचा विचार करा. तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाहीये? तुमचा कोणता हट्ट आहे फडणवीस साहेब? गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का? तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती उभा राहिलात. तुम्ही जर वेळोवेळी असंच करीत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य वेळी घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. एका बाजूला लावा. मराठा समाजाला मी सांगत होतो, तुमच्या लेकराच्या वेदना वायाला जाऊ देऊ नका. लेकर डोळ्यासमोर असू द्या. आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही घोंगडी बैठक तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. आता निवडणुका आल्यात, हे लोक गोड बोलतील, तुमच्या लेकराच्या न्यायापासून तुम्हाला लांब नेतील. हे 5 वर्षातून एकदा येत आहे. एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाहीत. म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर कायम असू द्या. विसरू नका. तुमचा त्याग, तुमचे कष्ट विसरू नका. तुम्ही घातलेला पैसा विसरू नका. हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईत पडतील, हे आठवणीत राहू द्या. आता समाज आणि समाजाचे लेकर संपू देऊ नका. रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू 1 वर्षापासून आहे. आपण एकत्र येतोय. महिना 2 महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतोय. आपला समाजाला, आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरू द्यायचं नाही म्हणून आपण एकत्र येतोय. आपणही एकदा जर हाक मारली तर तुम्ही सुद्धा लाखाच्या संख्येने एकत्र येत आहे. आता तुम्ही इथं बसलेलेच यानेच ग्राउंड भरलंय. इथं बसलेल्या एकाच्या तिथं 10-10, 20-20 मतदान असणारे. आता इथंच जर ग्राउंड भरलं आणि हे एकाच तिथं 10-10, 20-20, 30-30 मतदान, हे जर फुटलं, खाली काय राहिलं? पडलं ना सरकार. कार्यक्रमच झाला यांचा. यांना घोंगडी बैठकच कळा नाही. सभा आहे का घोंगडी बैठक? एक तर घोंगडी म्हणजे कायच अर्ध्याला कळलं नाही. अर्धे मत होते नवीनच नाव सापडून आणताय कुठून काढून काय करू आणि वेगळंच काहीतरी देत आहे. घोंगडी म्हणजे काय म्हणलं मला नाही माहीत. ज्या ज्या जिल्ह्यात येते तिथे जाऊन विचार आणि तो टकोरीवर बी पांघरून घे, तुला घोंगडीची किंमत कळन. तिच्यात काय रग आहे, काय ताकद आहे, घोंगडीचा अर्थ काय. घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी का घेतल्या जायच्या, निर्णय कसे बाहेर पडायचे, तुला घोंगडी म्हणजे कळायची नाही. ती लय पवित्र आहे. घोंगडी ही खूप पवित्र आहे आणि सर्रास
पूर्वी शेतकरी हा घोंगडीच वापरायचा. पाऊस असो थंडी असो म्हणजे संकट परतून लावायचं काम घोंगडी करते. सो संरक्षण त्या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची. कितीही पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही, कितीही थंडी असली तरी तिच्यामुळं थंडी लागत नाही. शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे. म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मायबापाओ विसरू नका बरं का. तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय त्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत हे तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. माझ्या विरोधात तर इतके उठलेत आता. कोणी मारून टाकीन म्हणतंय, कुणी तुकडेच करीन म्हणतंय, कुणी तर मग ट्रॅपच रचलाय. आणि दर आठवड्याला आमदार बदलत आहेत. नांगराला जसे दुपारून बैल बदलत आहेत, नुसते बैल बदली चालू आहे. ह्यो झाला की त्यो झाला की त्यो. पण म्या बी आता डाव टाकलाय, पण आणखीन 7-8 दिवस थांबवतो. आणखीन एखादा असला डाव तर त्यो बी पुढे आला म्हणजे दोन्ही संघच मोडता येते मला डाव एक मोडण्यापेक्षा. मराठ्यांना एक उद्यापासून काम सांगतो. आता गप नाही बसायचा. 3 महिने तुम्ही म्हणता लय काम सांगायलाय. 3 महिने जर गप बसलात तर तुम्ही पिढ्यानं पारचं वाटोळं केलं म्हणून समजा. हे 2-3 महिने मराठ्यांच्या अस्मितेचे आहेत, भवितव्याचे आहेत, भविष्याचे सुद्धा आहेत. हे 3 महिने सगळे तैट राहा, सावध, बेसावध वेळेवर राहू नका. लढाई माणूस फक्त बेसावध राहिल्याने हरतो. सावध जर राहिला तर कसलंही संकट किंवा कसली लढाई असू विजयाचा टिळा लागलाच म्हणून समजा. फक्त सावध राहा. आता बेसावध नको. उद्यापासून एक काम सुरू करा. आपल्याला या बीड नगरीतूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून महाराष्ट्रातले सगळे मराठे कामात राहा. प्रत्येकानं गावात जायचं. आपल्या 20-20, 30-30, 40-40 जणांच्या टीम करायच्या. त्या फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपली लाट अशी झाली, हाक मारले की लाखानं कोटी नेतात. तुम्हाला मेळ कसा पांगलाय ते सांगतोय. कोणत्या सभेला बोलवा, ते ग्राउंड ती जागा तुडुंब भरती. पण मला जे ह्या 15 दिवसात अनुभव यायला लागलेत, गरीब मराठ्याला जर काम पडलं तर त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला. एखाद्या बांधवाची जर आपल्या नोंद निघत नसली, माझी निघत नाही असं त्यांनी सांगायचं कोणाला. दुसरं जर त्याची नोंद निघाली, कोणचा अधिकारी त्याचं प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी ते सांगायचं कोणाला. जर एखाद्याची व्हॅलिडिटी होत नसल किंवा दिली जात नसल तर त्यांनी सांगायचं कोणाला. अनेक प्रश्न गरिबासमोर आहेत. गरीब मराठा काय करतो, पिशी उचलतो, तहसीलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातो. तो दिवसभर गेटच्या बाहेर असतो. त्याला कळतच नाहीये आता काय करावं. तो दिवसभर थांबून थांबून पुन्हा गावाकडे येतो. त्याला जे अपेक्षित होतं ते मिळत नाही. आणि त्याची त्या अधिकाऱ्याची जर भेट झाली तर कदाचित तो अधिकारी त्याला 2-4 दिवसाने करू किंवा 8 दिवसाने करू किंवा होत नाही असं उत्तर देतो. एक तर त्या बिचाऱ्या बांधवाला काहीच माहित नसतं. तो दिवसभर काम सोडून इकडे आलेला असतो. त्याच्यासाठी गावात जर आपली एखाद्या हक्काचा मराठा सेवक म्हणून जर टीम असली, समन्वयक, सदस्य, अध्यक्ष हे लफडं नको. सगळे मराठा सेवक, त्याने लय ताण होतो. गावातल्या लोकांनी त्या 20-25 पोरांना काम सांगायचं. त्या पोरांच्या धर्तीवर झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ती टीम राहील. त्या ठिकाणी नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल. इथपर्यंत काम आलं की ते काम ताबडतोब सुटतंय. सोयीनुसार जर आपण लोक ठेवले तर कोणाचाच काम नडणार नाही.
हे झालं आरक्षणाच्या बद्दलच. एखादी आजारी पडलाय, एखाद्याला कुठलं शेतकऱ्याला संकट आलंय, त्याच्या मदतीला जायला सुद्धा गावापासूनच आपले लोक मदतीला पाहिजेत. मराठा सेवक म्हणजे सगळी सेवा त्यांनी करायची. सहकार्य, मदत या दोनही तीनही गोष्टीसाठी त्यांनी अत्यंत जागरूक राहायचं. गावागावापर्यंत टीम आली पाहिजे. आणि तिसरा विषय, जर एखाद्यावर संकट आलं त्याच्या मदतीला कोणी लवकर जात नाही, मग त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला? नुसता घोळका कामाचा नाही, त्यातून न्याय मिळाला पाहिजे समाजाला. झालायचं ना मराठा एक, तर सगळ्या ताकदीने आता समाजाच्या पाठीशी आपण उभा राहिलो पाहिजे. एकमेकाच्या मदतीला जायला हक्काचे लोक होतील. ते 20, 25, 50 काय होतील एका गावातून. त्यांना कोणत्याही पक्षाच्या किंवा कष्टकरी शेतकऱ्याच्या माणसानं काम सांगितलं तरी त्यांनी भेद नाही केला पाहिजे. जे जे कोणत्या टीम मध्ये मराठा सेवक म्हणून असतील ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्या समोर अगोदर, हे महाराष्ट्रासाठी सांगतो या बीडच्या नगरीतून, त्याच्यासाठी प्रथम समाज, नंतर पक्ष आणि नेता. त्यांनी त्या जातीच्या कामाच्या मदतीला तातडीने यायचे. असेच लोक त्या टीम मध्ये घ्या. गरीब प्रत्येक वेळेस शहरात नाही येऊ शकत, गरीब प्रत्येक वेळेस तालुक्याच्या ठिकाणी नाही येऊ शकत. आपले प्रश्न गावात सांगण्यासाठी त्याला एक हक्काची जागा पाहिजे. त्या जागा आपल्याला आता गावागावात निर्माण करायच्या. एका गावात किमान 20 पाहिजेत, मग ते 100 झाले तरी चालतील, पण 20 जण हक्काचे त्या लोकांच्या मदतीला पाहिजेत. जर एखाद्या लेकराला, एखाद्या माणसाकडून त्रास झाला तर त्याच्या मदतीला जायला कोणीच नाही. जर आपल्या असे 20-20, 25 ची टीम असली, एकमेकाच्या मदतीला जायला सोपं होईल. इथून पुढं या बीडच्या नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त पोरांची टीम तयार करायला लागा. ते फक्त मराठा समाजाच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी. मराठा समाजाचं दुःख आणि सुख वाटून घेणारी ती टीम असणार आहे. त्यामध्ये साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, यांना घ्या. स्वयंसेवकाचं काम करणाऱ्या लोकांना घ्या. ज्यांच्यावरती अन्याय झालाय देवेंद्र फडणवीस कडून, केसेस करून, ते पण लोक त्यात असू द्या. ज्यांनी समाजासाठी खूप भोगलं त्यांना प्रथम जागा द्या. त्यानंतर सगळे पोरं स्वतःहून मनानं जॉईन व्हा. ज्यांना ज्यांना त्या टीम मध्ये समाजाच्या साथ देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी काम करायचंय, त्याच्यासाठी जाहीर सांगतो, प्रथम जात असली पाहिजे, पक्ष आणि नेता नंतर. हे याच्यामध्ये घ्या. मराठ्यांचा निर्णय त्याला अंतिम मान्य असला पाहिजे. अशा पोरांची टीम राज्यभर उभा करायची 20 तारखेपर्यंत. आजपासून 20 सप्टेंबर पर्यंत हे काम हातात घ्यायचे. 20 सप्टेंबरच्या नंतरच घोंगडी बैठकाच्या तारखा दिल्या जाणार आहेत. आपण देणार होतो, परंतु गावागावात टीमा असणं आपल्यासाठी आता गरजेचं आहे. आपल्या लोकांना आलेली अडचण सोडवून आपली जबाबदारी, आपल्या लोकांना साथ देणं, त्यांच्या दुःखात उभा राहणं आपलं काम आहे. म्हणून या कामाला उद्यापासून प्रत्येकानं गावागावात जावा, समाजाशी संपर्क राहू द्या. बैठक बोलवताना संपूर्ण गावातल्या मराठ्यांची बोलवा. तुमच्या वतीनं जे कोणत्या गावात जाणार आहे त्याच्या वतीनं सगळ्या मराठ्यांना निमंत्रण जाऊ द्या. कोण नाही आला ती त्याची जबाबदारी, पण आपल्या बाजूनं सगळ्या मराठ्यांना न्याय द्या. कुणी उद्या म्हणायला नको मला आमंत्रण नव्हतं. घरोघरी त्या बैठकीचं निमंत्रण द्या आणि त्यांच्या समोर ती मराठा समाजाची, मराठा सेवकाची टीम ठरवू द्या. उद्या जर कोणी त्याच्यात एखादा आला नाही
तर आपल्याला म्हणायला नको त्याने की आमचा माणूस तुम्ही त्यात का घेतला नाही. या सगळ्या असू द्या, फक्त त्याला प्रथम समाज आणि समाजाचा निर्णय अंतिम मानणारा तो मराठ्यांचा सेवक असावा. फक्त बैठक मात्र गावात झाली पाहिजे. त्यांचंच गाव आणि त्याच गावातले मराठ्यांचे सगळे लोक, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारे लोक त्या टीम मध्ये घ्या. आपल्याला पुढच्या काळात गरज आहे समाजाला न्याय देण्याची. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम सुरू करा. त्यानंतरच महाराष्ट्रातल्या आता घोंगड्या बैठका होणार आहेत. ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात टीमा तयार झाल्यात त्या जिल्ह्यात यापुढं आणि तालुक्यात घोंगड्या बैठका होणार आहेत. कारण आपल्याला समाजाला न्याय देण्याचा उद्देश आपल्या समोर सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरा उद्देश नाही. अगोदर समाज मग बाकीचं. मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून आठवणीत आणून देतो. सरकारनं आपली त्यांच्याकडे मागणी होती 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. हा अध्यादेश सुशील कुमार शिंदे सरकारनं त्यावेळेस काढला होता. 2004चा तो अध्यादेश तो रद्द केलाय. त्याच्यात दुरुस्त्या करून त्या शिथिलता आणून ती पुन्हा सुरू करा किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे याचा नवीन अध्यादेश काढा. ही पहिल्या दिवसापासूनची आपली मागणी. आपली दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, तीही आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे. आपली तिसरी मागणी आहे हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तातडीने लागू करा. सरकार करत नाहीये म्हणून आपला समाज जागे राहा. आपल्याला ते मिळवायचंय. शेवटच्या क्षणाला ही लढाई मराठ्यांनी हरवायची नाही. जर कदाचित सरकारनं दिलं नाही तर आपला नाविलाज आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं नाही त्या क्षेत्रात जावं लागणार आहे. कारण गरीब मराठा सगळा एका बाजूने झालाय. आता श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या विचारावरून लक्षात यायला लागलंय की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या भडकाऊ भाषणं, त्यांचे वक्तव्य पाहता यांना गरीब मराठा मोठा होऊ द्यायचा नाही. आणि तुम्हालाही जाहीर सांगतो, आपल्या गरीब मराठ्यांशिवाय यांचं पानही आलू शकत नाही. गरीब मराठ्यांनी जर मनावर घेतलं एकही पक्ष सत्तेवर बसू शकत नाही.